Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. विद्यार्थी मित्रों, आपण पार्ट 1 चे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राने हे व्हिडिओ चांगल्या प्रकारे स्वीकारलेले आहे. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद वेगवेगळ्या माध्यमातून मला मिळत आहे आणि सगळ्यांची जी डिमांड होती की पार्ट सेकंड स्टार्ट करावा, तर मला हा पार्ट सेकंड स्टार्ट करताना अतिशय आनंद होतोय. फर्स्ट वी स्टार्ट द चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी हे चॅप्टर, समरूपता हे चॅप्टर आपण आज या व्हिडिओतून स्टार्ट करणार आहे. व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी यापूर्वी आपण बघितलेले थोडंफार आपल्याला सिमिलर आणि नॉन सिमिलर आणि नॉन सिमिलर आपण बघितलं. त्याला आपण काय म्हणू, समजा कॉन्ग्रुएंट. सेकंड थिंग इज कॉन्ग्रुएंट और सिमिलर फिगर्स आणि कॉन्ग्रुएंट फिगर्स. जस्ट आपण फक्त सिमिलर फिगर आणि कॉन्ग्रुएंट फिगर कोणाच्या बाबतीत बघितलेलं आहे? ट्रायंगलच्या बाबतीत बघितलं. ट्रायंगल्स बरोबर. ट्रायंगलच्या बाबतीत आपण सिमिलर बघितलं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स बघितले, सिमिलर ट्रायंगल बघितलेले. आता ही जी प्रॉपर्टी सिमिलॅरिटी मीन्स काय बघा. सिमिलॅरिटी if two figures have same shape but different sizes, त्यांचे काय असतील, आकार समान असतील पण मापे काय भिन्न राहतील. सपोज सिमिलॅरिटी सेम शेप अँड डिफरंट साइजेस, ही जी प्रॉपर्टी फिगरची तिला काय म्हणतो आपण, सिमिलॅरिटी. म्हणजे जर फिगरला सेम शेप आणि डिफरंट साईज असेल तर त्यांना काय म्हणतो आपण, सिमिलर फिगर्स. आणि ही जी प्रॉपर्टी फिगरची तिला काय म्हणतात, सिमिलॅरिटी. आपण जर याचं वेल नोन एक्झाम्पल काय, सर्कल घेतला आपण, सर्कल ऑफ डिफरंट रेडियाय, भिन्न त्रिज्या असलेले 2 सर्कल घेतले आपण. यांचं हे काय शेप काय, सर्क्युलर शेप आहे बट डिफरंट सायझेस. याची रेडियस सपोज काय असेल 3 सेंटीमीटर असेल तर याची काय असेल 5 सेंटीमीटर असेल. म्हणजेच काय पण सेम, त्यांचा शेप काय सेम आहे. हे ज्या फिगर आहे ह्या काय वेल नोन एक्झाम्पल आहे समजा सिमिलॅरिटीचं. पण आपण सिमिलॅरिटी कोणाच्या बाबतीत बघणार आहे, ट्रायंगलच्या बाबतीत. सिमिलॅरिटीचा अजून वेल नोन एक्झाम्पल काय, आपला स्वतःचा फोटोग्राफ. हा आपला आपण जसा दिसतो तसंच आपल्या फोटोमध्ये येणार आहे, काही वेगळं येणार नाही. म्हणजेच काही तसंच मॅप्स ऑफ डिफरंट प्लेसेस और डिफरंट स्टेट्स, इट इज ऑल्सो सिमिलर विथ ओरिजिनल. त्याच्यानंतर बघा आपण अजून काय केलं की टॉईजच्या शॉपमध्ये गेलो, खेळण्याच्या दुकानामध्ये, तर तिथे आपल्याला बस रिक्षा दाखवतात. त्या काय असतात, ओरिजिनल बस आणि रिक्षाची काय राहतात, इक्वल राहतात. दॅट इज ए वेल नोन एक्झाम्पल ऑफ सिमिलॅरिटी. मग आता सिमिलॅरिटी हा जो पार्ट आहे, आपण कोणाच्या बाबतीत बघणार आहे, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स बघणार आहे. आपण सिमिलॅरिटी कोणाच्या बाबतीत बघणार आहे, ट्रायंगल्स. बट बिफोर दिस वी टेक सम प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगलच्या एरियाच्या काही प्रॉपर्टीज आपण पहिल्यांदा स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर आपण सिमिलॅरिटीकडे जाऊ. आता त्याच्यात फर्स्ट वी टेक रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. फर्स्ट आपण काय बघणार आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके. नाउ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, वी टेक one example. In triangle ABC, segment AD is perpendicular to side BC. In triangle ABC, segment AD is perpendicular to side BC. In triangle PQR, segment PT perpendicular to side QR. Find area of triangle ABC to the ratio of area of triangle ABC to the PQR. We have to find this ratio and write the result. हा रिझल्ट काय करायचा, आपल्याला इंटरप्रिट करायचा आहे. तो काय करायचा आपल्याला, आपल्या त्याला जनरलाइज करायचं आहे, सामान्यकरण करायचं आहे. मग बघा आता वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल, काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलसाठी, जनरल फॉर्म्युला काय, 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. देअरफॉर वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता हा काय बेस आणि ही काय हाईट. हाईट लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर ह्या अपोजिट व्हर्टेक्समधून ज्यावेळेस आपण काय करू,
परपेंडिक्युलर टाकू कशावर, या बेसवर. याला काय म्हणतो आपण, दिस AD इज हाईट अँड BC इज बेस. बरोबर. सो वी कॅन ड्रॉ 3 हाईट्स ऑन 3 साइड्स, देन वी गेट 3 बेसेस. काही पुढे एक्झाम्पल येतील त्याच्यात पाहू आपण. इंटरेस्टिंग आहे पहा. BC इज बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट इज AD. अगेन QR is base and corresponding height is PT. Now we get area of triangle ABC is equal to 1/2 BC into AD. 1/2 BC into AD, equation 1. And area of triangle PQR, 1/2 base is QR, height is PT. QR into PT, equation 2. अथवा now consider, काय करू आपण, area of triangle ABC upon area of triangle PQR. We take this ratio, then what do you get, 1/2 BC into AD, 1/2 QR into PT. So 1/2 get cancel. BC into AD, QR into PT. काय आलं, BC into AD and QR into PT. This is ratio of areas of two triangles ABC and triangle PQR. So this is important result. Now how it generalize, याला आपण generalize कसं करू शकतो पहा. The ratio of areas of two triangle is equal to ratio of products. Ratio of products, who is product, base and corresponding height. BC is base and its corresponding height is AD. So BC into AD upon QR into PT. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय, त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे राहील. बरोबर. मग काय लिहिते आपण, जनरलाइज काय लिहू शकतो आपण, result the ratio of areas of any two triangles is ratio means first quantity divided by second. Ratio म्हणजे काय, पहिला नंबर भागिले दुसरा नंबर. The ratio of areas of two triangles is ratio of products of their bases and corresponding heights. काय बा, the ratio of areas of two triangles is ratio of products of their bases and corresponding heights. BC into AD divided by QR into PT. हा जो रेशो आहे हा त्याचा राहील. सिंपल एकदम, लक्षात ठेवा. आता याच्यात नंतर आपण याच्यावर 3 केसेस पाहणार आहे. काय काय पाहू. Now with this result we take some cases. Remark now, let A1 is area, B1 is base and H1 is height of one triangle and A2 is area, B2 is base and H2 is height of another triangle. Then we get A1 by A2. A1 by A2 is equal to B1 into H1, B2 into H2.
रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता बघा केस फर्स्ट काय बघा, इफ h1 is equal to h2, that is heights are equal. काय महत्व, हाईट्स आर इक्वल. जस्ट फिगर जर घ्यायचं तर काय आपलं तो हाईट्स आर इक्वल. असे दोन ट्रायंगल घेऊ आपण, ए बी सी. सो दिस ए बी सी, दिस h1 is equal to h2, here b1, here b2. हे दोन ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए बी डी. सो a1 by a2, b1 into h1, b2 into h2, that is since therefore h1 is to get cancelled, b1 by b2. So this result can be treated as, that is if heights of triangles are equal, then the ratio of areas is equal to ratio of bases, or just in short we say that ratio proportional to their corresponding bases, right? Okay. Now we take case second. If b1 is equal to b2, that is bases are equal. So therefore काय situation राहील bases are equal साठी. Suppose this is one triangle A, B, C and D suppose. So in triangle ABC and triangle DBC, B1 is equal to B2, but their heights are equally, their heights are different. काय in triangle ABC and triangle DBC, B1 is equal to B2, that is common base and heights. Here H1 is the height and here H2 is the height. So A1 by A2, B1 into H1, B2 into H2. So B1, B2 get cancelled since B1 is equal to B2. Therefore A1 by A2 is equal to H1 by H2. What we can write? If bases are equal, if bases are equal, then ratio of areas of two triangles is equal to ratio of their heights, or just areas proportional to their corresponding heights असं आपण म्हणू शकतो. पहा केस थर्ड बघा, if b1 is equal to h1, b1 is equal to b2 and h1 is equal to h2, that is both bases and heights are equal. That is both bases and heights are equal. Mean what is the situation? Suppose this is triangle ABC, D is median. D is median, that is AD is the median, means BD is equal to DC. D is the midpoint of this this BC. So this is B1, this is B2. Now note that if triangles have one side common and one vertex common, that is AD is common side for these two triangles ADB and ADC, then they have equal height. यांची हाईट काय राहील, त्यांना एक साइड कॉमन आहे, त्यांची हाईट काय राहील, सेम राहील. सो
H1 is equal to H2 is their heights. So these two triangles ADB and ADC. So A1 by A2 is equal to B1 into H1. So both get cancel, B1 B2, H1 H2 cancel. Since B1 is equal to B2, H1 is equal to H2, and therefore A1 by A2 is equal to 1, that is A1 is equal to A2. So we can write this result as if bases and heights are equal, then the ratio of areas is 1, that is they are equal areal. So if bases and heights are equal, then areas of triangle are equal, right? So this is third case we can write. Now we take question number 1 of practice set 1.1. सॉलिड एक्झाम्पल नीट व्यवस्थित करा, काही अडचण असले तुम्ही विचारू शकता. बा आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन नंबर 1 घेऊ. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एका ट्रायंगलचा बेस काय दिला 9 आणि हाईट काय दिली 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. बा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना याचा पडतो की फिगर काढायची की नाही, बरोबर. तर काही वेळेस आपल्याला फिगर काढायची गरज असते, काही वेळेस नसते, बरोबर. फिगर्स काढल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण काही वेळेस अनावश्यक फिगर काढणं म्हणजे आपला वेळ जाऊ शकतो परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमला फिगर काढायच्या, काहींना काढायच्या नाही. आता हा जो प्रॉब्लेम आहे याला आपल्याला फिगर काढण्याची आवश्यकता नाही. आता बा काय दिलेलं आपल्याला, लेट A1 इज एरिया, B1 इज इक्वल टू 9 is base and H1 is equal to 5 is height of first triangle. जस्ट याला आपण काय नाव दिलं, याला B1 बेस, याला H1 हाईट आणि त्याचा एरिया काय घेतला आपण A1. ऑल्सो A2 इज, लेट पासून स्टार्ट करतो आपण, म्हणजे कन्सिडर समजा, बरोबर. लेट A2 इज एरिया, B2 इज गिवन 10 इज बेस and H1 6 is height of second triangle. बा जॉमेट्री मध्ये आपल्याला मुलांना हा प्रश्न पडतो की लिहायचं कसं. तुम्हाला जसं येईल तसं लिहा. समजा तुम्ही इथं लिहिलं B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5 and A1 is the area of first triangle. Again B2 is 10, H1 is equal to 6 and A2 is the area of second triangle. एवढं लिहिलं तरी चालेल. बा therefore by ratio of areas of two triangles, कळेल, A1 by A2 is equal to B1 into H1 B2 into H2. पार्ट 2 मध्ये काय करायचं, लिहायचं आहे, काहीतरी लिहा, एक्सप्रेस करा, बरोबर. नंबर जरी तुम्हाला समजलं तरी काय होईल, जॉमेट्री पार्ट 2 मुलं याच्यासाठी घाबरून जातात की लिहायचं काय, एक्सप्रेस करायचं काय, हे त्यांना काय होतं प्रश्न पडतो. पण घाबरायचं नाही. जे आपण रिझल्ट्स फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्याशी निगडीत ज्या गोष्टी त्या आपण काय करायचं, लिहायचं आहे. आता बा B1 किती आपला, जो B1 9, H1 5, B2 10 आणि H1 6. सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा, पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि आपण जी सिक्वेन्स घेतोय, कन्सिस्टन्सी ठेवतोय, ती तुम्ही जर पूर्णपणे हे केले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. आता बा 9 into 5 आणि 10 into 6. मग काय लिहिते आता, 9 into 5 बरं 10 into 6. 5च्या टेबलमध्ये काय, 5 1 जा, 5 2 जा, 5 1 5 बाजूने जा. आता हे दोन्ही कोणत्या टेबलमध्ये, 9 आणि 6च्या, बरोबर. 9
3च्या टेबलमध्ये 3 3 जा 9, 3 2 जा 6, म्हणजेच काय 3 1 जा 3, 2 2 जा 4. किंवा अजून काय करू शकता तुम्ही 9 × 5 45 आणि 10 × 6 60. 15चा टेबल येत असेल तुम्हाला तर काय एकदम इझी, 15 15 गेट कॅन्सल, 3:4. पहा 45:60. त्याच्यानंतर काय 45:60, 15 × 3, 15 × 4, 15 15 get cancel, 3:4. This is the required answer. Now we'll take second example. In figure, BC is perpendicular to AB. BC is perpendicular to this. BC is perpendicular to AB, and BC is 4. काय दिलं आपल्याला? BC 4 दिलेलं आहे. Again, AD perpendicular to AB. This AD perpendicular to AB, and AD is 8. Then find area of triangle ABC. This one, area of triangle ABC and area of triangle ADP. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे बघा. याच्यापूर्वी पण परीक्षेला आलेला आहे बोर्डच्या, परत येऊ शकतो तुमच्या युनिट टेस्टला, ते हमखास येणारच आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. काय आता इथं काय करायचं आहे की हे जे नंबर्स आहेत 4 आणि 8, पहिल्यांदा काम काय करायचं, फिगरवर नंबर्स लिहू शकता तुम्ही. फिगर्सवर नंबर लिहा. या BC बरोबर 4 आणि AD बरोबर 8 इथं लिहिलं आपण. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहे यांना AB हा काय कॉमन बेस आहे, म्हणजे त्यांचे बेस काय इक्वल आहे. हा ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल ABC, आणि ट्रायंगल ADB, का आपण याला ABD म्हणू शकतो. हा जो ट्रायंगल आहे याचा AB काय बा दोघांचा बेस आहे, आणि या बेसवरच हाईट काढलेली आहे. दोन्ही हाईट आर ड्रॉन ऑन बेस, कॉमन बेस. सो we have area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to BC is to AD, that is triangles having common, त्याला काय म्हणू आपण, equal base. Triangles having common, that is equal base. Therefore, what do we get? BC is 4, AD is 8. 1/2 is your solution. Now, question number 3. In adjoining figure, segment PS perpendicular to RQ, segment RQ, that is ray RQ. RQ आपण extend केल्यावर PS perpendicular to RQ. Segment QT perpendicular to segment PR. QT is perpendicular to segment PR. If RQ is 6, numbers लिहायचे फिगरवर. PS 6, PR is 12, PR is 12. This is your PR. And find QT. आता बघा एक लक्ष द्या, हा जो ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल आहे बघा, PQR. याच्यात काय केलेलं आहे, दोन बघा, जस्ट इफ वी टेक डॉटेड लाईन देन व्हॉट यू गेट दिस ट्रायंगल PQR. याचा बेस जर आपण QR घेतला, रे QR ॲज बेस और सेगमेंट QR इज बेस, देन हाईट इज PS. हाईट काय त्याची PS, QR बेस हाईट PS. दिस इज हाईट. Or again, if we take PR is base, then height is QT. PR काय, PR जर बेस घेतला तर हाईट काय होणार आपल्याला QT. बा कशी सिच्युएशन, if PR is base then height is QT. हे दोन गोष्टी. मग आता बा आपल्याला काही PRQ, this is one triangle, but triangle is same, but their bases and heights are different. Base आणि corresponding height काय different आहे. ट्रायंगल हे एकच आहे. नाव एरिया ऑफ ट्रायंगल PQR
इज इक्वल टू काय लागतं 1/2 बेस दॅट इज PR इंटू QT 1/2 PR into QT. Again second one, and area of triangle same PRQ, or we can take PQR. 1/2 base is RQ and height is PS. पण इथे काय हा कोणता ट्रायंगल आहे ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे त्याची हाईट काय बाहेर जाते बरोबर कोणाच्या ट्रायंगलच्या बरोबर मग आता बघा फ्रॉम 1 and 2 लेफ्ट साईड दोघांची बघा लेफ्ट साईड काय इक्वल आहे म्हणजे एरिया ऑफ सेम ट्रायंगल घेतो आपण एकच ट्रायंगल घेतोय फक्त हाफ बेस हाईट बेस अँड दिस इज हाईट सो व्हॉट वी गेट 1/2 PR into QT 1/2 RQ into PS. Now 1/2 get cancel. What is PR? So PR into QT RQ into PS. So PR 12, PR is 12, QT is unknown. RQ is 6. PS is 6, therefore QT is equal to 6 into 6 36 by 12, QR is equal to 3. So what we have to find not QR, QT is here, so QT is equal to 3, PR 12, QT as it is, RQ is 6 into 6, so QT is equal to 36 by 12, so QT is equal to 3. Okay. Now we'll take fourth very interesting and easy example. In adjoining figure, AP is parallel to BC. AP is perpendicular to BC. AP is perpendicular to BC. Again, line AD is parallel to line BC. Then find what you have to find area of triangle ABC. Area of triangle ABC. And area of triangle BCD, second one, area of triangle is BCD. Now see here BC is their common base. Again see here AD is parallel to BC. Now these triangles are lies in two parallel lines, so AP is their common height, AP their common height, again base also equal, so area of triangle ABC upon area of triangle BCD. Now here we start from just we take heights are equal, take BC and BC. Here base also equal, heights also equal, but we take heights are equal and consider base. So ABC हा base घेऊ, second काय घेऊ आपण BCD triangles having equal heights, and BC and BC get cancelled 1, so area of triangle ABC and divided by area of triangle BCD is 1. This ratio is 1. Again we can write also area of triangle ABC is equal to area of triangle BCD. Okay. Now last example of practice set 1.1. In adjoining figure, PQ is perpendicular to BC. Again AD perpendicular to BC. Then find following ratios. Following ratio find करायचं आपल्याला areas of two triangles, ratio of areas of two triangles. First one बघा आता area of triangle PQB. फिगर रीड करायचे व्यवस्थित, फिगर वरून आपल्याला आन्सर लिहायचे, फिगर इज इम्पॉर्टंट. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQB. PQB कोणता ट्रायंगल आहे? दिस वन PQB. अगेन सेकंड वन इज PBC. PQB अँड PBC. बघा आता PQB आणि PBC हा जो आहे
बी आणि PBC यांच्यात बघा ही साईड काय कॉमन आहे दोघांमध्ये, व्हर्टेक्स कॉमन आहे बरोबर, एक व्हर्टेक्स कॉमन आहे. तर अशा वेळेस काय राहील, यांच्या हाईट्स काय राहील, इक्वल राहील. म्हणून काय आपल्याला होतं त्यांचे बेस बघा एकाच लाईनवर आहे, बेस ऑल्सो ऑन द सेम लाईन, देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. मग काय राहतं बघा इथे त्यांचे बेस काय, इथे PBQ किंवा PQB याचा बेस काय BQ आणि PBCचा बेस काय BC. जस्ट काय लिहू आपण, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. सेकंड वन, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता फिगर मध्ये बघा PBC आणि ABC काय दिलेलं आपल्याला बघा, PBC आणि ABC हा ट्रायंगल PBC आणि ABC. बेस काय BC सेम आहे, हाईट काय डिफरंट आहे, PQ ची हाईट आणि याची हाईट काय AD. PQ इज द हाईट ऑफ ट्रायंगल PBC and AD is the height of triangle ABC. So what do we get? We get simply PBC, that is BC's base. So PQ is to AD. PQ is to AD. कोणता ट्रायंगल, ट्रायंगल PBC and ट्रायंगल ABC. इथं काय लिहू आपण, ट्रायंगल्स ऑफ इक्वल और कॉमन बेसेस. थर्ड वन, area of triangle ABC, area of triangle ABC and area of triangle ADC. Now see here figure ABC and ADC. काय AD दोघांसाठी कॉमन साइड आहे, व्हर्टेक्स कॉमन आहे, बेसेस ऑन सेम लाईन बरोबर. म्हणून काय केलं आपलं, त्यांचे हाईट्स काय येणार आहे, इक्वल येणार आहे. कोणतं कोणतं बघा, ABC लार्ज ट्रायंगल अँड दिस इज ADC स्मॉल ट्रायंगल. सो वी गेट BC is to DC, triangles of equal heights. Again fourth one, area of triangle ADC upon area of triangle PQC, where ADC, this triangle ADC and this is PQC. Now ADC this triangle and PQC is second triangle. So ADC for DC is base, AD is corresponding height, QC is the base and PQ is the height. So what do we get, heights, no bases are heights are equal. So what do we get, DC is to AD, DC into AD, DC into AD is equal to second one PQC, QC into PQ. This is the result. Okay, आपण सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघू.